नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. या संदर्भात माहिती. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. हे नेमके अभियान नेमके कशा संदर्भात आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तसेच महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण हे नुकतेच जाहीर झालेले आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारताची पहिली अण्वस्त्रधारी पाणबुडी ही कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, INS अरिहंत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आता नुकतीच INS अरिधमन याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. आपल्याला या अनुषंगाने मागील अण्वस्त्रधारी पाणबुड्या कोणकोणत्या आहेत या संदर्भात प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात असू द्या, पहिली अण्वस्त्रधारी पाणबुडी आहे INS अरिहंत आणि नुकतीच कमिशन करण्यात आलेली पाणबुडी आहे INS अरिधमान. आता आजच्या दिनविशेष. आज आहे 6 एप्रिल. 6 एप्रिल 1930 मिठाचा सत्याग्रह हा आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेला होता. गांधीजी यांनी साबरमती ते दांडी यात्रा अशा पद्धतीचा हा सत्याग्रह केलेला होता आणि आजच्या दिवशी मिठाच्या सत्याग्रहाने सविनय कायदेभंगाची सुरुवात देखील करण्यात आलेली होती. 6 एप्रिल 1928 DNA संरचना शोधणारे जेम्स डी वॉटसन यांचा आज जन्मदिवस. 6 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. 2026 ची थीम आहे स्पोर्ट बिल्डिंग ब्रिजेस ब्रेकिंग बॅरियर्स. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा 6 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो. तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. तर राज्य क्रीडा दिवस म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जो क्रीडा दिवस आहे हा 15 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यामुळे या संदर्भातल्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. 6 एप्रिल 1980 भाजप पक्षाचा आज स्थापना दिवस. अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष झालेले होते. तर हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारतामध्ये साखर उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 बिहार. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. महाराष्ट्राचं एकूण उत्पादन होतं 98 लाख टन उत्पन्न, तर उत्तर प्रदेशचे आहे 87 लाख टन उत्पन्न. जगाचा विचार करता महाराष्ट्र हा संपूर्ण जगभरामध्ये तिसरा किंवा चौथा असू शकतो. साखर निर्मितीमध्ये 2016-17 पासून 2020-21 पर्यंत उत्तर प्रदेश तर गत हंगामाचा अपवाद वगळता महाराष्ट्र हे अव्वल ठरत होते. यंदा उत्तर प्रदेशातील ऊसांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये ऊस गाळपामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. उतार्यामध्ये मात्र उत्तर प्रदेशच अव्वल राज्य ठरलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, साखर उत्पादन जर असा विचार केला तर महाराष्ट्र सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर उतारा जर विचार केला तर त्यामध्ये उत्तर प्रदेश अव्वल असणार आहे. पुढचा प्रश्न. पोटनिवडणूक म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिक्त जागेसाठी घेतली जाणारी निवडणूक. तर आता नुकत्याच काही राज्यांच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत. 5 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये निवडणुका आता पार पडणार आहेत. त्यामध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल या 2 दिवसांमध्ये पश्चिम बंगाल, 23 एप्रिल या दिवशी तामिळनाडू, 9 एप्रिलला केरळ, 9 एप्रिललाच आसाम आणि 9 एप्रिललाच पुदुच्चेरी अशा पद्धतीने निवडणुका पार पडतील. फक्त पश्चिम बंगाल या राज्यामध्ये 2 टप्प्यामध्ये निवडणुका पार पडणार आहे. या सर्व निवडणुकांचे निकाल 4 मे 2026 या दिवशी जाहीर होतील. महाराष्ट्रामध्ये बारामती आणि राहुरी या 2 ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे आणि या दोन्ही पोटनिवडणूक 23 एप्रिल या दिवशी होईल. ECI नेट ही जगातील सर्वात मोठी निवडणूक सेवा व्यासपीठ आहे. यामध्ये 40 पेक्षाही अधिक ॲप आणि पोर्टल एकत्रित केलेले आहे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात असू द्या. आणि बाजूच्या चित्रामध्ये एकंदरीतच फॅक्ट्स आपल्याला नमूद केलेल्या दिसत आहेत. आता नेमकं पोटनिवडणूक जी काही महाराष्ट्रामध्ये होणार आहे, ही पोटनिवडणूक म्हणजे काय? तर एखाद्या मतदारसंघातील जागा रिक्त झाल्यावर घेतली जाणारी विशेष निवडणूक म्हणजे पोटनिवडणूक. तर पोटनिवडणूक कधी घेतली जाते? तर निवडून आलेल्या सदस्याचा मृत्यू झाला तर, किंवा राजीनामा दिला तर, किंवा अपात्रता किंवा निष्कासन झालं तर, आणि
निवडणूक रद्द झाल्यास किंवा इतर विशेष परिस्थितीमध्ये पोटनिवडणूक ही घेतली जाते. भारतामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट म्हणजेच RPA 1951 यानुसार जर जागा रिक्त झाल्यानंतर सदस्याची उर्वरित मुदत 1 वर्ष किंवा अधिक असेल, तर 6 महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे हे बंधनकारक असते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय? तर पोटनिवडणूक ही लोकसभा, विधानसभा, विधान परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू होते. त्यामुळे लक्षात घ्या, पोटनिवडणूक सध्या महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी पार पडणार आहे. बारामती आणि राहुरी या ठिकाणी. पुढचा प्रश्न, माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची सुरुवात कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 एप्रिल 2026. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची 1 एप्रिल 2026 या दिवशी सुरुवात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने याची सुरुवात केलेली आहे. या अभियानाचा उद्देश आहे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे. दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे अभियान राबवले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ECG आणि डायलिसिस सारख्या सेवा मोफत उपलब्ध करून या अभियानांतर्गत देण्यात येतात. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना MJPJAY या अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि जिल्हा परिषदांना कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार म्हणजे 2 ते 5 कोटीपर्यंतचे पुरस्कार हे जाहीर करण्यात आलेले आहेत. यासाठी 80.75 कोटी इतका निधी हा मंजूर देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान आता नुकतेच राबवण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र सरकारने याची सुरुवात केलेली आहे आणि दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे अभियान हे पार पडत असते. पुढचा प्रश्न, मंगोलियाचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उचराल न्याय ओसोर. तर उचराल न्याय ओसोर हे आता मंगोलियाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. मंगोलियाचे ते 35वे पंतप्रधान आहेत. 9 महिन्यामध्ये देशाचे ते 3रे पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यांनी जंदन शातार गोंबाजाव यांची जागा घेतलेली आहे. त्यांचं वय आहे 39 वर्ष आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे मंगोलियन पीपल्स पार्टी. ते मंगोलियाचे माजी उपपंतप्रधान देखील होते. मंगोलियाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. मंगोलियाचं देशाचं नाव मंगोलिया आणि राजधानी आहे उलान बटार. त्यांच्या संसदेचं नाव आहे स्टेट ग्रेट खुराल. त्यांच्या संसदेमध्ये 126 सदस्य आहेत. मंगोलिया हा भूपरिवेष्टित देश आहे. चीन आणि रशिया यांच्यामध्ये तो वसलेला आहे. म्हणजेच लँडलॉक कंट्री आहे. सर्व बाजूनी त्यांची जमीनच आहे. त्यांना समुद्रकिनारा लाभलेला नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र उद्योग धोरणामध्ये अर्थव्यवस्था कधीपर्यंत $1,00,000 कोटी करणे उद्दिष्ट आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2030. महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण हे नुकतेच जाहीर झालेले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच उद्योग गुंतवणूक व सेवा क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर केलेले आहे. पुढील 5 वर्षांसाठी असलेल्या या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे राज्याची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $1,00,000 कोटी पर्यंत नेणे. यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र या डिजिटल मंचांची घोषणा देखील करण्यात आलेली असून परदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI आकर्षित करण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. यामध्ये MSME व सेवा उद्योगांसाठी मोठा बदल देखील करण्यात आलेला आहे. लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग म्हणजेच MSME आणि सेवा क्षेत्रांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. यामुळे उद्योगांना एकाच ठिकाणी सर्व सेवा म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम उपलब्ध होणार आहेत. आत्तापर्यंत हे अशा पद्धतीचे आयुक्तालय नसल्यामुळे कोणकोणत्या समस्या होत्या? तर निर्णय प्रक्रियेमध्ये विलंब लागत होता. मोठ्या उद्योगांना प्राधान्य दिले जात असे. तसेच मनुष्यबळामुळे अडचणी निर्माण होत असत आणि स्वतंत्र निधीचा अभाव यामध्ये दिसून येत असे. परंतु आता या समस्या आयुक्तालय स्थापन केल्यामुळे आता दूर होणार आहेत. याचे इतर फायदे काय? तर जलद निर्णय प्रक्रिया, एकाच खिडकीतून सर्व सेवा, गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आणि ग्रामीण व निमशहरी भागातील उद्योगांना यामुळे आता मोठा फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्राचे साखर उत्पादन एकूण किती झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 87 लाख टन, पर्याय क्रमांक 2, 75 लाख टन, पर्याय क्रमांक 3, 98 लाख टन आणि पर्याय क्रमांक 4, 110 लाख टन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.